मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतल्या काही ताज्या घडामोडी घेऊन मी पूजा सावंत तुम्हा सर्वांचं हाऊसफुलच्या या फ्रेश एपिसोड मध्ये स्वागत करते। गेल्या वर्षीपासून मराठी चित्रपट सृष्टीत तरुण कलावंतांचा मोठा दबदबा निर्माण झालाय। लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, अभिनेते आणि संगीतकार अशा प्रत्येक विभागात तरुण कलावंतांची एक दमदार फळी उभी राहिली आहे। या तरुण कलावंतांमुळे मराठी चित्रपट यशाची उत्तमोत्तम शिखरं गाठू लागलाय। नव्या आशयांचे आणि नव्या फॉर्मचे हे चित्रपट प्रेक्षकांच्याही विशेष पसंतीस उतरतायत। असाच तरुणांच्या सळसळत्या उत्साहाने भारलेला एक नवा मराठी चित्रपट ह्या शुक्रवारी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला। श्री ऑटोग्राफ फिल्म्स निर्मित क्षणभर विश्रांती। हॉलिडे झिडकारून चिंता साऱ्या जाऊ स्वप्नाच्याही पुढे। फ्लाय अवे वारे नव्या देशांचे देती इशारे हे नवे। बंध जुने हे झुगारून चौकट तोडून आभाळ भेदू हे नवे। गरी ग सारी सारी सा गरी गामा पधप मगरी निसा गरी ग सारी सारी सा गरी ग सारी सारी परिसा गरी ग सारी सारी सा गरी गामा पधप मगरी निसा। सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमंत ढोमे आणि मौलिक भट यांच्यासह सोनाली कुलकर्णी, मनवा नाईक, कादंबरी कदम आणि पूजा सावंत यांच्यासारखी फ्रेश आणि एन्थुझियास्टिक कलाकारांची संपूर्ण टीमच आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे। याशिवाय भरत जाधव आणि शुभांगी गोखले यांच्याही या चित्रपटात विशेष उल्लेखनीय भूमिका आहेत। झी टॉकीज प्रस्तुत 3.5च्या भव्य यशानंतर पुन्हा एकदा सचित पाटील दिग्दर्शनाची धुरा सांभाळतात। या चित्रपटाची गीतरचना गुरु ठाकूर यांची असून ऋषिकेश कामेरकरांनी या चित्रपटाला संगीत दिलंय, तर छायांकन आहे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांचं। हेमंत ढोमे यांनी या चित्रपटाचे संवाद दिले असून कथा सचित पाटील यांची आहे। हे ठरवलं होतं की प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी फिल्म बनवायची। पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंबानी सिनेमागृहात जाऊन तो चित्रपट एन्जॉय करावा अशा पद्धतीची त्याची गोष्ट असावी हे माझ्या मनात ठरलं होतं। आणि एक दिवस मला गोष्ट सापडली। माझा एक मित्र जेव्हा अमेरिकेवरनं येतो तेव्हा आम्ही काही मित्रमंडळी एकत्र जमतो आणि तो धागा या चित्रपटाचा मला सुचला। आणि त्यानंतर मी काही तरुण मुलांची, तरुण मुलींची आणि त्यात भरत जाधव, शुभांगी गोखले अशी काही बुजुर्ग कॅरेक्टर्स घेऊन हा सिनेमा लिहिला। तू काय करतोस? मी कम्प्युटर इंजिनियर आहे। ओ, तू IT वाला आहेस का? काय झालं? IT वाली लोक आवडत नाहीत का? नाही, तसं नाही। जनरली माझं क्रिएटिव्ह फील्ड मधल्या लोकांची जरा जास्त चांगलं ट्युनिंग जमतं। खरं तर IT वाली लोक सुद्धा नाही। ज्या स्टोरी ऐकली त्या म्हटलं मी ते हिरोचं काम करण्याऐवजी त्यातलं जो दुसरं एक कॅरेक्टर आहे जे आता बाजूला दिसतंय आप्पा नावाचं, ते मी करतो। तर मला सचित म्हणाला होतं की नको करूस तू, कारण तो जरा जास्त एजचा आपल्याला दाखवायचा आणि तू दिसणार नाहीस वगैरे असं त्याला वाटलं होतं। म्हणलं हरकत नाही, मी करेल तो, मला काहीच टेन्शन नाही की असं काही मी कुठे बांधून आलो नव्हतो की बाबा की मी हिरोचेच रोल करणार आहे। जर त्या कॅरेक्टरमध्ये दम असेल तर मला आवडेल करायला। आणि मी जेव्हा स्टोरी ऐकली तर मला जास्तीत जास्त ते आवडलेलं कॅरेक्टर होतं आप्पाचं। खरंच लावू? बोल, खरंच लावू। पोरगी चुकून काय बोलली असेल तर? हो नाही अप्पा, एवढं काय त्यात। मी जरा मी लवकरात लवकर बघतो हॉटेलचं। हो प्लीज साहेब, खरंच बोर्ड लाव। खरंच लावा। इतकी सिंपल आणि शांतपणे पुढे जाणारी कथा तितक्यात शांतपणे आणि सिम्प्लिसिटीने आम्हाला प्रेझेंट करायची होती। म्हणजे पटकथा ही जरी तुम्हाला दिसताना खूप सोपी वाटत असली तरी ती सोपी करण्यासाठी म्हणून जे कष्ट गेले ते खूप जास्त गेले। आणि पुन्हा सेंट्रल कॅरेक्टर्स इतकी, प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे, कारण प्रत्येकाचं कॅरेक्टर फुललं तर ती कुठेतरी एक सगळ्यांची मिळून आपण ज्याला अशी मस्त मिसळ म्हणतो ती मिसळ तयार होणार होती। हॉटेल आहे आपलं मुंबईत वर्ल्ड फेमस। यांचं हॉटेल आहे? मग कुठे? गिरगाव। अच्छा, गिरगाव।
दादर हा दादर दादर त्याच्यामध्ये शनिवारावर खूप गर्दी असते, बसायला पण जागा नसते. या बसा ना. नाही बसा बसा. ते 4 मित्रांची कथा आहे आणि त्यात प्रत्येक हे कॅरेक्टर हे करतं, हे कॅरेक्टर हे करतं. तर एक सिद्धार्थ स्टाईल असली तरी एक वेगळं काम करण्याचा आनंद मात्र नक्कीच आहे. आता आम्ही तर बंगल्यावर नसतो तर काय केलं असतं यांनी? कुठे शोधलं असतं? रेंज नव्हती मोबाईलला. मग रेंज जायच्या आधी फोन करायचा. काय बोलतोयस तू? आम्हाला काय स्वप्न पडलं होतं काय रेंज जाणार आहे म्हणून? आम्ही जेवढे कॅरेक्टर्स आहोत त्यांच्यामधलं एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे ते घर, म्हणजेच क्षणभर विश्रांती. आणि तिथे आल्यानंतर या मुलींच्या आयुष्यात काय काय होतं, काय गमती जमती होतात, काही मुलं भेटतात, प्रेमाचे काही संबंध होतात आणि बऱ्याच अशा गोष्टी होतात ती तुम्ही सिनेमात बघालच. धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू. या चित्रपटात प्रेमात पडल्यानंतर ज्या गमती जमती घडतात सगळ्यांच्याच बाबतीत, त्या गमती जमती आम्ही चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला जेवढ्या एन्जॉय केल्या तेवढ्या प्रेक्षकही एन्जॉय करतील याची मला खात्री आहे. एका बाजूला कॉमेडी आहे, एका बाजूला रोमॅन्टिक फिल्म आहे, पण ह्याच्यामध्ये एक थोडंसं दुःख, एक थोडंसं सिरियस काहीतरी घडत असतं जे बॅकड्रॉपवर चालू आहे आणि ते जसं फिल्म पुढे जाते तसं ते उलगडत जातं. तर ते तुम्ही नक्की बघा. प्रेक्षक नक्कीच चित्रपटात बरेचसे सीन्स एन्जॉय करतील आणि त्यांना खूप मजा येणार आहे. नक्कीच मला खात्री वाटते. तारुण्याच्या सहवासातला, अलिबागच्या निसर्गरम्यतेतला म्युझिकल रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट हा एक कम्प्लीट फॅमिली एंटरटेनिंग चित्रपट आहे.